मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मस्त असाल. तर आज आहे रामनवमी. तर रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळीच ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे. तर चला तर मग आजचा दिवस कसा जाते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आंघोळ वगैरे झाली, नाश्ता झाला आणि इशूला बघा शेव खायला दिली. तर तिने सगळं खाली सांडलेले आता परत भरायला लागलेली आणि हर्ष बसलाय तिकडं पलीकडं. नाश्ता वगैरे झालाय. तर आज जेवणामध्ये मी दाल बाटी बनवणार आहे. तर त्यासाठीच आहे ना, डाळ जी आहे ती शिजवून झालेली आणि बाटीचं पीठ बनवून ठेवलेले तुम्हाला पण दाखवते. आता बाटीसाठी ना पीठ भिजवून ठेवलेले मी आणि डाळ पण शिजलेली आहे. आणि ते ना आपली डाळ तयार झालेली आहे मस्त अशी. आणि इकडच्या साईडला आहे ना इडलीच्या भांड्यामध्ये मी बाटी करायला ठेवलेली आहे उकळण्यासाठी. अशा आहेत ना बाटी आता उकडून घेतलेले आहेत मी. तर त्याला कट करून आहे ना आपल्याला तळून घ्यायचे. आता त्याला छान असं कट करून घेते, 4 तुकडे करून त्याचे. आतून पण कसे शिजलेले आहेत. त्यानंतर मग तळून घ्यायचे आपल्याला. 4 भाग करून घेते त्याचे बघा. तर छान आता इथे तळून घेते मी आणि इकडच्या साईडला ना कट करून ठेवले. आणि एक आहे ती हर्षूला ठेवलेली, म्हटलं असंच डाळी बरोबर चारावी. कधीतरी खायला छान वाटते असे, म्हणजे रोज रोज चपाती भाजी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर कधीतरी असे वेगळं काहीतरी म्हणून आज केलं. उन्हाळ्याचं एकतर जेवणच करू वाटत नाही, मग असं वेगवेगळं केल्यानंतर मग मुलं पण खातेत जरा. अशा कडक कडक बाटी तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर डाळ पण तयार आहे आपली. चला तर मग आता जेवण वगैरे करून घेतो आम्ही. हे बघा ही डाळ आणि ह्या आहेत बाटी. म्हणजे वाढून देते मी डाळ ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये. आणि एकदम आहे ना कुरकुरीत झालेले आहेत अशा. छान अशी प्लेट पण आपली तयार आहे डाळ आणि बाटीची. त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं सर्वांचं आणि हर्षूला इशीला पण जेवण म्हणजे दिलं मी. त्यांना पण खूप छान आवडलं आणि दोघांनी पण आवडीने खाल्लं ती डाळ आणि बाटी. आणि त्याच्यानंतर मी घेतलेली आहे बॅग आवरायला. तर आता लवकरच आम्ही सुट्टीला जाणार होतो, त्यासाठी पॅकिंग ही करावीच लागते. सुट्टी म्हणलं की आधी जाताना बॅग पॅक करायची आणि आल्यानंतर मग अनपॅकिंग करायचं. तेच आपलं महत्त्वाचं काम असतं. तर माझं तेच चाललेलं आहे. आठवणीने मुलांची सगळी जे डेली यूजचे वगैरे कपडे आहेत गरमीमध्ये त्यांना घालण्याची, ते आता सगळे मी घेते. आणि माझे पण 1-2 ड्रेस आहेत, ते पण मी याच्यामध्ये घालणार आहे. आणि त्याचबरोबर हर्षूचं आणि इशूचं आहे ना, तर कडेला खेळायचं चाललेलं होतं. तर हर्षू बॅग लावत होता आणि बॅगवरती बसायचं म्हणत होता. त्यानंतर मी असे कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून ठेवल्या आणि हर्षू आणि इशू दोघंजण बॅग चेंज आहे ते खोलून खेळत होते. आणि नंतर तर बघा हर्षू आतमध्ये जाऊन अक्षरशः झोपला बॅगमध्ये आणि माझं लक्ष पण नव्हते. नंतर माझं लक्ष गेल्यानंतर एकदम हसायला आलं, म्हणजे लेकरं काय करतील काय सांगता येत नाही. आणि तेच आवरायचं चाललेलं आहे माझं एक एक. म्हटलं आधी बॅग पॅक करून ठेवली की आपल्याला सोपं जाईल, की नंतर दुसरी काय पॅकिंग आणखीन करायचं आहे, काय घ्यायचं आहे ते. तर सगळं पॅकिंग नीट व्यवस्थितपणे केलं मी. त्याच्यानंतर मग आपले टूथब्रश ते वगैरे आहे, तर ज्या दिवशी आम्ही जाणार आहोत त्या दिवशी सगळं पॅक करून घेणार आहे मी. ते फेसवॉश असू द्या किंवा आपल्याला मॉइश्चरायझर वगैरे जे लागणार आहे माझ्याला, तर ते ना जायच्या दिवशी मी सगळं पॅक करणार आहे. आता फक्त बॅग पॅकिंग केली. तर हर्षूने असं केल्यानंतर मला तर खूप हसायला आलं. म्हटलं काय काय करतील लेकरं. त्याच्यानंतर ते सगळं आवरून ठेवलं मी. आणि जे काही एक्स्ट्राचे कपडे निघालेले होते जे न घ्यायचे, तर ते सगळे कपाटामध्ये ठेवून दिले मग मी. तर बॅग पॅकिंग करताना आहे ना, म्हणजे खूप विचार करून सगळे कपडे वगैरे घ्यावे लागतात. कारण तिथे गेल्यानंतर वाटतं की परत आपण हे आणलं नाही ते आणलं नाही. आणि जाताना किती जरी ठरवलं तरी काही ना काहीतरी राहून जातंच. आणि तिकडून पण येताना जास्त वस्तू घेऊन यायची आता यावेळेस. तर आता काही ठरवलं आहे ते आणायचं. आणि तिथे गेल्यानंतर पण भरपूर अशी कामं आहेत जे की हर्षूचं आधार कार्ड वगैरे काढायचं आहे.
तर ते पण सगळं कामं आठवणीने सगळं झालं पाहिजे ज्या त्या टाईमाला. नाहीतर मग गेल्यासारखं काम नाही झालं तर मग परत आणखीन मनाला हे वाटतं की आपण गेलो आणि काम झालं नाही आहे म्हणून. तर तेच माझं चाललेलं आहे की आठवणीने इथून पण सामान घेऊन जायचं आणि तिथून पण येताना आठवणीने सगळं सामान आणायचं. आणि त्याचबरोबर हर्षूचा 1.5 वर्षाचा डोस पण राहिलेला आहे, तर तो पण द्यायचा आहे. तर इथला जो एक्स्ट्राचा जो माझा ब्लाऊज आहे तर तो घेऊन जावा म्हटलं की गावाकडे गेल्यानंतर साड्या घालायच्या, तर त्या साडीवरती तो घालता येईल म्हणून तो ब्लाऊज पण घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर शिवसाठी शिव म्हणजे भैयाच्या मुलासाठी आहे ना ड्रेस घेतलेला आहे. त्याचा आता फर्स्ट बर्थडे झाला तर त्याला मी नव्हते, तर म्हटलं जाताना ड्रेस घेऊन जावा, तर तो त्याच्यासाठी ड्रेस घेतलेला आहे. आणि यशू पण बघा पलीकडे झोपून खेळते. तर अशा पद्धतीने छान अशी बॅग पॅकिंग करून घेतली मी. बॅग पॅकिंग वगैरे झाली त्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या दिवशीच मी व्हिडिओ स्टार्ट केला होता. तर आम्ही स्कूलवरून येत होतो दुसऱ्या दिवशी यशूला घेऊन, यशू आणि प्रियाला घेऊन. तर हर्षू आणि ती छोटी अन्विका त्या दोघांनी ह्या दोघांचे सॅक घेतलेले होते. तर त्यांना किती हौस आहे की शाळेत नाही जाते तरी पण त्यांना त्यांची बॅग घेऊ वाटत होती, म्हणून म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. तर इथं केलेला आहे मी. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया याच्याच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना, टेक केअर.